लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये एबी फॉर्मच्या घोळामुळे भाजपची मोठी अडचण झाली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी झालेला गदारोळाचा फटका आता थेट उमेदवारांना बसलाय। सिडकोसह काही प्रभागांमध्ये एकाच जागांसाठी 2-2 भाजप उमेदवारांचे एबी फॉर्म स्वीकारले गेले। नियमानुसार ज्याचा अर्ज आधी दाखल झाला तोच अधिकृत उमेदवार ठरल्याने बडगुजर कुटुंबाला याचा मोठा लाभ झालाय। प्रभाग 25 मधून सुधाकर बडगुजर, त्यांची पत्नी हर्षा आणि मुलगा दीपक असे एकाच कुटुंबातील 3 उमेदवार अधिकृत ठरलेत, तर दुसरीकडे मुकेश शहाणे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पलता पवार आणि सुरेखा नेरकर यांचे अर्ज बाद झालेत। दरम्यान अर्ज बाद झाल्यानंतर मुकेश शहाणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा यावेळी दिला। पहिला एबी फॉर्म माझा होता, परंतु तुम्हाला माहिती मागची पुनरुक्ती पुन्हा झालेली आहे, परंतु जी पुनरुक्ती झाली आहे आदरणीय देवेंद्रजी असतील, गिरीश भाऊ असतील, हे निश्चित दखल घेतील। जे काही झालं ते चुकीचंच झालं, चोरून एबी फॉर्म भरायचे, परंतु मला कोणावर आता टिप्पणी करायची नाही। मी एक सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा होतो, पक्षाचं काम अतिशय जोमाने मी करत होतो, पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पक्षाने मला एबी फॉर्म सुद्धा दिला, परंतु घातपात करायची सवय असते, तसा घात परत माझा झालेला आहे। अर्ज माघारी तर नाही होणार। ही जी विधान सभेची पुनरुक्ती करून त्याच जोमाने त्याच जोशाने या 29 मध्ये माझी माय जनता त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देईल, एवढंच सांगतो, बाकी काही नाही। ओके। या संपूर्ण प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून आमदार सीमा हिरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे। या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी होण्याचीही शक्यता आहे। चेतन चौधरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।